भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना 7 तासांवर देशात उत्साहाशी गेला। कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर 8व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज। तडाखेबाज सलामीवीर अभिषेक शर्माच्या फिटनेसची देखील गुड न्यूज। कोलंबोमध्ये भारत पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट, ढगांमधून मंद सूर्यप्रकाश मैदानावर येतोय। भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पावसाची शक्यता। इंडिया पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामन्याची देशभरात उत्सुकता। ठाण्यातील सेंट्रल मैदान इथे क्रिकेटचं प्रशिक्षण घेत असणाऱ्या लहान क्रिकेट प्रेमींमध्ये देखील सामन्याचा मोठा उत्साह। हाय व्होल्टेज सामन्याची उत्सुकता मुंबईच्या क्रिकेटप्रेमींमध्ये सुद्धा शिगेला। शहरातील विविध ठिकाणी सामन्याचं लाईव्ह स्क्रीनिंग आयोजित। विशेषतः शिवाजी पार्क इथे मोठ्या पडद्यावरती सामना लाईव्ह पाहण्याची सोय। थरार जल्लोष आणि देशभक्तीचा उत्साह अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमी सज्ज। T20 विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध भारताच्या विजयासाठी होमहवन। वाराणसीच्या प्राचीन श्री सारंगनाथ महादेव मंदिरात विशेष पूजा, मंत्रोच्चारासह भारताच्या विजयासाठी प्रार्थना। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्येही श्री महाकालेश्वराच्या मंदिरात टीम इंडियासाठी प्रार्थना। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळावा यासाठी साकडं। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला राबवण्याचा शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव। जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद 2.5 वर्ष भाजपला तर 2.5 वर्ष शिवसेनेला, तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सभापती पद देऊन सत्तेत सामावून घेतलं जाणार। टिपूची बरोबरी शिवरायांशी करणं ही जिहादी मानसिकता, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। तर ज्या टिपूनं हिंदूंचं धर्मांतर केलं, मंदिरं तोडली, तो आमच्या शिवरायांच्या जवळपास पण येऊ शकत नाही। सपकाळांनी केलेल्या वक्तव्यावर राणेंची प्रतिक्रिया। सांगलीत भाजपचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात निषेध आंदोलन। काँग्रेस भवन समोरच निषेध आंदोलन केलं जाणार। तात्काळ कारवाई करून प्रदेशाध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्याची मागणी। टिपू सुलतानची तुलना शिवरायांसोबत केल्यानं नाशिकमध्ये भाजप आक्रमक। आमदार देवयानी फरांदे आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। मालेगाव पालिकेत समाजवादी पार्टीच्या उपमहापौरांनी दालनात टिपू सुलतानचं तैलचित्र लावलं होतं। टिपू सुलतानने हजारो लोकांचं धर्मांतरण केलं। ज्यांनी धर्मांतरण करायला ज्या हिंदूंनी विरोध केला त्यांना हत्तीच्या पायाला बांधून त्यांना चिरडण्यात आलं। आणि अशा टिपू सुलतानचं उदात्तीकरण जर महाराष्ट्रामध्ये आम्ही होऊ देणार नाही। हर्षवर्धन सपकाळांचं डोकं फिरलेलं आहे। इतकी भयाण परिस्थिती असून पण हिंदू जागाच होत नाही। मालेगावात उपमहापौरांनी लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरती ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचं वक्तव्य। हिंदुस्थानावरती आक्रमण केलं, 3-3.5 हजार मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्त्या फोडल्या, लाखो बायकांवरती बलात्कार केले, त्यांना गुलाम बनवलं। अशा महाराष्ट्रातल्या एका मालेगाव नावाच्या महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी बसलेल्या मुस्लिम महिलेच्या कार्यालयाच्या मागच्या भिंतींवरती टिपू सुलतानचा फोटो लावलाय। नाशिकच्या मालेगावमधील इस्लाम पार्टीचे आज राज्यव्यापी अधिवेशन। महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, उत्तर प्रदेश, विदर्भ येथून पदाधिकारी आणि कार्यकर्ते संमेलनाला हजेरी लावणार। सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होणार। जयकुमार गोरेंचं वक्तव्य। तर जागा कमी आल्या म्हणून अध्यक्ष होणार नाही असं कोणीही समजू नये, गोरेंचा इशारा। जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। आणि मी खात्रीने सांगतो, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा होईल। यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू। रायगडच्या मुरुडमधील जिल्हा परिषदेतील पराभूत उमेदवार मनस्वी मोहिते यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आणि फेर मतमोजणी करण्याची मागणी। सांगलीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील कुस्तीच्या फडात पंचाच्या भूमिकेत। कृष्णा नदीच्या घाटावर रंगलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात संजय काका पाटील यांनी पंचाची भूमिका बजावली।
त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या विकास कामांवरती शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलाय. पुरेसा मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. विकास कामांसाठी घेतलेल्या जाणाऱ्या जमिनींचा तुटपुंजा मोबदला मिळत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली जो घाट इथं टाकणार आहे त्याचं आम्हाला कल्पना नव्हती. त्यांनी हा घाट अचानक टाकला. आम्हाला वाटले का ही जागा आमची आहे, तर तसं न करता त्यांनी डायरेक्ट कॉन्क्रिटीकरून गंगा गोदावरीला सुरू केलं आणि आमचं खूप नुकसान होतं आणि खूप अत्यल्प म्हणजे काहीच नाही. रेडी रेकॉर्डच्या भावानुसार काहीच नाही. आमचं 3 ते 4 दिवसापासून आंदोलन चालू आहे. आमची कोणीही दखल घेत नाही. काल परवा पोलीस आले, कुलकर्णी साहेब आले. ते सांगितलं तुम्ही जर आता काही काम बंद अडथळा आला तर तुम्हाला आम्ही उचलून नेण्यात येऊ, अशी प्रत्यक्ष धमकी दिली. आणि शेखर सिंग यांनी काल आम्हाला सांगितले का तुम्ही शेतकरी इथं नाही आले तरी चालेल, आम्ही कुंभ करणारच, अशी त्यांनी ठाम भूमिका सांगून आम्हाला अप्रत्यक्ष धमकी दिली. आमची भूमिका अशी आहे, सर्व बाधित शेतकरी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे हे काम सुरू ठेवणार नाही आणि जोपर्यंत शासन येऊन आम्हाला पुरेसा मोबदला देईल, आम्ही म्हणत नाही 20-25 लाख रुपये गुंठे जा, पण या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या 20-25 लाख रुपये गुंठ्याने जाऊ शकत होत्या त्या तुम्ही किमान 5 ते 7 लाख रुपये तरी मोबदला हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे समृद्धी हायवे झाला, सुरत चेन्नई हायवे झाला, संपादित करत असताना तुम्ही एटीएसची राज्यभरात मोठी कारवाई. यवतमाळच्या पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी आणि अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापे, तर एटीएसकडून कसून तपास सुरू. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर एटीएसचं सर्च ऑपरेशन. बीडमध्ये लिंबागणेश येथील डॉक्टर दाम्पत्याच्या कारला भीषण आग. प्रसंगावधान दाखवल्यानं डॉक्टर दाम्पत्य सुखरूप बचावलं. 3 महिन्यात लाखोंचा फायदा करून देण्याच्या आमिषाखाली अनीस खान या व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या झाकीरुद्दीन सय्यद आणि त्याच्या दोन्ही मुलांवरती गुन्हा दाखल. व्यावसायिक कर्जाच्या नावाखाली तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील खानापूर इथं जमिनीच्या वादातून जेसीबीनं घर जमीनदोस्त. घरावर जमावाचा हल्ला. 13 तोळं सोनं आणि 9 लाखाची रोकड पळवली. हल्ला करणाऱ्या 25 ते 30 जणांवरती गुन्हा दाखल. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात भर दिवसा बिबट्या जेरबंद. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील नागापूर इथली घटना. 3 वर्ष वयाची मादी बिबट्याची माणिकडोह केंद्रात रवानगी. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातही बिबट्या जेरबंद. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 6 वर्ष वयाची मादी बिबट अडकली. 3 महिन्यात पिंपरखेड परिसरात वनविभागाकडून 37वा बिबट जेरबंद. पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील धवललक्ष्मी कासवाचा 2500 किलोमीटरचा सागरी प्रवास. ओमान देशाच्या समुद्रात कासव पोहोचलं. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या या मादी कासवाच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग लावल्यामुळे कासवाच्या जीवन पद्धतीच्या अभ्यासाला गती. अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामती ते मंत्रालय अशी सायकल यात्रा. आज पहाटे 3 वाजता बारामतीतून रवाना. उद्या दुपारी मंत्रालयात पोहोचणार. 7 सायकलपटूंचा यामध्ये समावेश. मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेत आर्थर रोड येथील लक्ष्मीनारायण मंदिराचं बांधकाम पाडण्याची पालिकेची नोटीस. मंदिर पाडण्यास स्थानिकांचा विरोध. वाद निर्माण होण्याची शक्यता. वाशिममध्ये बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराजांचा आज 287वा जन्मोत्सव सोहळा. मुख्य पालखी गावातून भव्य प्रभात फेरी. पोहरादेवीमध्ये भाविकांची मोठी गर्दी. महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील मुठा नदीच्या काठावर बसलेल्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. जवळपास 288 वर्षांचा इतिहास असलेल्या या प्राचीन मंदिराला फुलांची सजावट. महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक वैजनाथ नगरीत. बीडच्या परळीमध्ये ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी रांगा. वैजनाथाची अलंकारिक महापूजा. महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवालय गजबजली. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात भक्तांची मांदियाळी. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक महादेवाची पूजा केली. छत्रपती संभाजीनगरच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था. लातूरमधल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक. हर हर महादेवच्या जयघोषात. लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ. महाशिवरात्री यात्रा महोत्सव यंदा 16 दिवस चालणार.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतील मार्कंडादेव येथील प्राचीन हेमाडपंथी मंदिरात शिवलिंगाची पूजा. उत्तर वाहिनी असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर बसलेल्या प्राचीन मार्कंडादेव मंदिराला विशेष महत्त्व. महाशिवरात्रीनिमित्त गोंदियाच्या नागरा येथील प्राचीन शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्री 12 वाजल्यापासून रांगा लावल्या. 270 वर्ष जुनं प्राचीन काळातलं हे मंदिर आहे. महाशिवरात्रीनिमित्त जळगावच्या श्री क्षेत्र रामेश्वरम येथील पुरातन महादेव मंदिरात विधिवत पूजन. तापी, गिरणा आणि अंजनी नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या मंदिरात भाविकांची गर्दी. वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील कोटेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ. वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेलं हेमाडपंथी शिवालय कोटेश्वर इथे महाशिवरात्रीच्या निमित्तानं यात्रेला सुरुवात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. राज्यासह देशभरातून भाविक त्र्यंबक नगरीत दाखल. मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट. महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली. पहाटेपासून मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमला. भोलेनाथाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविकांच्या रांगा. ठाण्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची पहाटेपासून गर्दी. या मंदिरात महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिवलिंग असून देवस्थान सुमारे 1000 वर्ष जुनं आहे. मंदिरात दर्शनासाठी 2 ते 3 किलोमीटरची रांग. उद्या पालखी देखील निघणार. सिंधुदुर्गातल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीपासून 3 दिवस कुणकेश्वराची यात्रा. कोकणाची दक्षिण काशी म्हणून श्री क्षेत्र कुणकेश्वराची ओळख. रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या या निसर्गरम्य मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात. रायगडमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह. काळ आणि गोद नदीच्या काठावर बसलेल्या स्वयंभू संगमेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिरातल्या गाभाऱ्यात शंभू महादेवाला दुग्धाभिषेक. रायगडच्या महाडमध्ये महाशिवरात्रीला उत्साहात प्रारंभ. वीरेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. अभिषेक, विधिवत पूजाविधींचं शिवमंदिरात आयोजन. तर वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला देखील सुरुवात. श्री बहिरंगेश्वर मंदिर हे भंडाऱ्याचं आराध्य दैवत. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. पहाटेच्या आरतीला मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची उपस्थिती. महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवस्पंदन हे कॉफी टेबल बुक प्रकाशित. मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या बाबुलनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याचं महत्त्व कळावं यासाठी हे पुस्तक प्रकाशित. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषानं काशी नगरी दुमदुमली. उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महाकालच्या दरबारात भव्य भस्मारती. महाकालाला दूध, दही, मध आणि फळांच्या रसाचा अभिषेक. भस्मारती दरम्यान महाकालाला भांग आणि सुक्या मेवानं सजवलं. तर भाविकांच्या सुरक्षेसाठी 1000हून अधिक पोलीस कर्मचारीही तैनात. ओडिशामधील पुरी इथे महाशिवरात्रीनिमित्त रुद्राक्ष वापरून तयार केलं शिवलिंगाचं वाळूशिल्प. 17,000 रुद्राक्षांचा वापर. वाळूशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी हे शिल्प तयार केलं.